आपल्यासोबत प्रवीण दरेकर हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, आपण बघतोय ही आग भीषण आहे आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जातात। आपली सर्वात आधीची प्रतिक्रिया? ना, अत्यंत भीषण अशा प्रकारची आग आता आमच्या कार्यालयाच्या काही भागाला लागल्याचं समजतंय आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करते आणि ती येईल असं चित्र दिसतंय। मी आताच नुकते आमच्या कार्यालयातले भरत राऊत आहेत त्यांच्याशी बोललो आणि जो आमचा निवडणुकीचा कक्ष आहे जिथे मशिनरी यंत्रणा असते ती कागदपत्र वगैरे सुरक्षित आहेत किंवा कसे याची माहिती घेतली आणि ती सर्व कागदपत्र नीट हलवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आणि यामागे नेमकं शॉर्ट सर्किटमुळे झालं की इंटेन्शनली कोणी काही निवडणुकीच्या दृष्टीनं घातपात करण्याचा प्रयत्न केलाय का, या सगळ्या गोष्टीची मला वाटलं यथावकाश आता माहिती घेतल्यानंतर पिक्चर त्या ठिकाणी क्लिअर होईल। परंतु मला वाटतं निवडणुकीच्या दरम्यान अशा प्रकारची आग लागणं हे चिंताजनक निश्चितच त्या ठिकाणी आहे। अर्थातच दरेकरजी, आपण संशय व्यक्त करता याचा अर्थ नाही, 100% कसं आहे, आता निवडणूक कशा पद्धतीनं लढल्या जातात आपण बघताय। याच्यामध्ये आमची भारतीय जनता पार्टी एक फुलफ्लेज अशा मशिनरीनं डॉक्युमेंटेशन यंत्रणेनं काम करणारा पक्ष आहे। मग अशा वेळेला आमची यंत्रणा विस्कळीत करण्यासाठी कोणाचा काही हेतू आहे का, त्या दिशेनं सुद्धा आम्हाला संशयाची पाल चुकचुकते ना। अगदीच। आता निश्चितच आता फायर ब्रिगेड आहे, पोलीस त्याचा तपास करतील आणि खरं चित्र त्या ठिकाणी जे काय असेल ते बाहेर येईल। तथापि आमचं सुदैव आहे की कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणाला दुखापत झालेली नाही। निश्चितच दरेकरची खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी आणि आमच्यासोबत केलेल्या बातचीतीसाठी। तर आपण ही दृश्य बघतोय कशा प्रकारे ही आग लागलेली आहे। ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न खरं तर केले जात आहे। मात्र आपण या क्षणाला प्रवीण दरेकर यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आणि त्यांनी एक संशय यावेळेस व्यक्त केलेला आहे। हा घातपाताचा प्रयत्न असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। कारण निवडणुकीच्या आधी आम्ही सर्व काही बघत असतो, सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कागदपत्र हे सगळे या कार्यालयामध्ये आहेत आणि त्यामुळे कुणी घातपाताचा हा प्रयत्न केलेला आहे का, जाणून बुजून या ठिकाणी ही आग लावण्यात आलेली आहे का, या संदर्भात देखील चौकशी केली जाणार असल्याचं यावेळेस प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। तर आपण ही बातमी बघतोय, मुंबईमध्ये भाजपाचं हे कार्यालय आहे आणि या भाजपाच्या प्रदेश कार्यालयाला आग लागलेली। राहुल नार्वेकर हे स्वतः त्या ठिकाणी पोहोचले असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय।